त्या खणखणीत बोलतात आणि सनसनीत मांडणी करतात। त्यांच्या मुद्द्यापुढे मोठमोठे नेते आणि वकीलही थंड होतात। त्यांनी अनेकांना घरी बसवले आणि तुरुंगात धाडण्यासाठी कंबर देखील कसली आहे। अर्थात मी बोलते अंजली दमानिया यांच्याविषयी। फक्त सामाजिक कार्यकर्त्या या एकाच बिरुदाखाली आणि भ्रष्टाचाराचा विषय निघाल्यावरच आपण दमानिया यांचं नाव ऐकत असलो तरी आजचा हा विशेष व्हिडिओ। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। अंजली दमानिया मागच्या काही वर्षांपासून आंदोलक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या म्हणून सुपरिचित आहेत। त्यांनी हाती घेतलेलं कोणतंही प्रकरण आणि केलेलं कोणतंही स्टेटमेंट कधीही मागे घेतलेलं नाही। वैयक्तिक आयुष्यात या उठाठेवीची कोणतीही गरज नसतानाही केवळ सामाजिक भावनेतून त्या करत असलेलं काम नक्कीच मोठं आहे। छगन भुजबळ असो की अजित पवार, धनंजय मुंडे असोत की एकनाथ खडसे, दमानिया प्रत्येक नेत्याविरोधात तितक्याच आक्रमक आणि पोटतिडकीने भूमिका मांडतात। अर्थात त्यांच्या या कामाला त्यांच्या कुटुंबियांची अत्यंत खंबीर साथ आहे। दमानिया यांचे पती अनिश हे सीए आहेत। त्यावेळी झालेल्या परीक्षेत त्यांचा भारतात मेरिट रँक होता। स्वतः दमानिया ही अत्यंत सुशिक्षित आणि आत्मनिर्भर आहेत। त्यांनी 25 वर्ष मेडिकल लॅब चालवली आहे। अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे त्या चळवळीशी जोडल्या गेल्या आणि मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही। पुढे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामध्ये त्या गेल्या, मात्र तत्वाला न पटणाऱ्या गोष्टी दिसताच त्यांनी तिथूनही बाहेर पडणं पसंत केलं। आज बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्या आक्रमक झाल्या आहेत। दमानिया यांच्याबाबत अजून सांगायचं झालं तर त्या 50 पेक्षा जास्त देशांमध्ये फिरल्या आहेत। त्या आणि पती मिळून दरवर्षी सुमारे 2 कोटींच्या आसपास टॅक्स भरतात। आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही वरवरची समाजसेवा न करता त्यांनी स्वतःहून अवघड मार्ग पत्करला। आर्थिकदृष्ट्या मॅनेज होण्याचे आरोप, चारित्र्यावरती टिप्पणी, व्हायरल केलेला मोबाईल नंबर, ते महिला म्हणून हेटाळणी, या सगळ्यातून त्या अनेकदा त्यांना जावं लागले। पण तरीही प्रत्येक वेळी दमानिया नव्या दमानं उभ्या राहिल्यात। सोशल मीडियावरून नाती जपणाऱ्या सध्याच्या युगात दमानियांसारखी एखादी स्वतःहून लढणारी महिला असणं अनिश्चितच आश्वासक आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।